Hello everyone. Let's move to the next part of this topic, that is pharmaceutical management. मॅनेजमेंट कुठल्याही गोष्टीचं आपल्याला जर कुठलीही गोष्ट आपल्याला स्टार्ट करायचं आहे, टेक द एक्झाम्पल ऑफ अ मेडिकल शॉप. बिफोर स्टार्टिंग अ मेडिकल शॉप वी हॅव टू मॅनेज ऑल द थिंग्स. व्हॉट आर द थिंग्स? तुम्हाला मेडिकल स्टार्ट करायचं आहे तर पहिलं महत्त्वाचं काय असणार आहे की लोकेशन. ओके, लोकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. तिथे पॉप्युलेशन आहे का, बाजूला डॉक्टर आहेत का. ओके, सो सुरुवातीला काय करायचं, तुम्हाला सगळं मॅनेजमेंट करायचं, प्लॅनिंग करायचं प्रत्येक गोष्टीचं. दॅट इज कॉल्ड ॲज मॅनेजमेंट. सो मॅनेजमेंट इज नथिंग बट इट इज अ प्रोसेस ऑफ कंडक्टिंग अँड ऑर्गनायझिंग व्हेरियस बिझनेस ॲक्टिव्हिटीज. ओके, कंडक्ट करायचे आणि ते ऑर्गनाईज करायचे बिझनेस ॲक्टिव्हिटीज. What is pharmaceutical management? When these same principle and practices are applied to the pharmaceutical industry and the drug store is known as pharmaceutical management. जेव्हा आपण सेम प्रिन्सिपल आणि प्रॅक्टिसेस कुठं अप्लाय करणार आहात, फार्मास्युटिकल इंडस्ट्री आणि ड्रग स्टोअरला, तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, फार्मास्युटिकल मॅनेजमेंट. ओके, सो इन एनी इंडस्ट्री देर आर 3 लेवल्स ऑफ मॅनेजमेंट. कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये 3 लेवल्स ऑफ मॅनेजमेंट असतात. टॉप लेवल, मिडल लेवल आणि लो लेवल. टॉप लेवल मॅनेजमेंट म्हणजे कोण कोण असतात, त्यामध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, MD, हू अपॉइंट्स द कॅन्डिडेट्स. ओके, हू इन्व्हेस्ट द मनी. ठीक आहे. मिडल लेवल मॅनेजमेंट are HOD, means head of department, branch managers, who are responsible for smooth running of the business. And low level management means officers and employee who actually works, who are the person who are working in the industry. So there are 3 levels of management: top level management, middle level management and low level management. टॉप लेवल मॅनेजमेंट म्हणजे कोण, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स अँड MD. मिडल लेवल मॅनेजमेंट म्हणजे कोण आहे, HOD, मीन्स हेड ऑफ डिपार्टमेंट अँड ब्रँच मॅनेजर्स. लो लेवल मॅनेजमेंट म्हणजे ऑफिसर्स अँड एम्प्लॉई. नेक्स्ट इज फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. व्हॉट आर द फंक्शन ऑफ मॅनेजमेंट? Basically this is very important question, exam point of view. There are 5 functions of management: planning, organizing, staffing, directing and controlling. Okay, take the example of whenever you start a pharmaceutical industry or a medical store, we have to plan many things. Planning means what? आत्ता मी तुम्हाला सांगितलं आहे, कुठल्याही मेडिकल स्टोअर जर ओपन करायचं, तुम्हाला महत्त्वाचं काय असणार आहे, लोकेशन. तुम्ही कुठल्या एरियामध्ये स्टार्ट करताय, कसं स्टार्ट करताय, तिथे डॉक्टर आहेत का, हॉस्पिटल आहेत का, पॉप्युलेशन आहे का, तिथे अजून कुठले मेडिकल्स आहेत का. हे काय आहे, हे प्लॅनिंग आहे. प्लॅनिंग इज नथिंग बट व्हॉट टू डू, हाऊ टू डू, व्हेन टू डू इट. इट इज अ मेंटल एक्सरसाइज विच रिक्वायर्स स्किल्स. ओके, प्रत्येक गोष्टीचं कुठल्याही इंडस्ट्रीत, समजा तुम्ही इंडस्ट्री स्टार्ट करताय, इंडस्ट्री स्टार्ट करताना पण तुम्ही काय इंडस्ट्रीमध्ये कुठले प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करणार आहात, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं करणार आहे, सगळ्याचं काय करणार, तुम्ही अगोदर प्लॅनिंग करणार आहात. सो प्लॅनिंग इज नथिंग बट इट इज अ प्रोसेस ऑफ डिस्कसिंग इन ॲडव्हान्स व्हॉट टू डू, व्हेन टू डू अँड हाऊ टू डू इट. इट रिक्वायर्स मेंटल एक्सरसाइज. याला इमॅजिनरी पॉवर पाहिजे. ओके, नेक्स्ट इज ऑर्गनायझिंग. ऑर्गनायझिंग म्हणजे काय की तुम्हाला, टेक द एक्झाम्पल ऑफ फार्मास्युटिकल इंडस्ट्री. इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री देर आर मेनी डिपार्टमेंट्स लाईक प्रोडक्शन, क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी ॲश्युरन्स, रिसर्च डिपार्टमेंट. यू हॅव टू क्लासिफाय द वर्कर्स. तुम्ही एकाच वर्करला सगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करायला लावणार आहेत का, नाही. So you have to arrange the workers according to the department. You have to classify the workers as per the department in order to get the success, in order to achieve the goals. That is called as
Organizing is nothing but classification of workers according to the departments. Okay. Next is directing. Directing means what? We have to issue the orders. We have to give the guidelines, instructions. We have to motivate the workers. We have to guide the juniors. This is nothing but directing. Directing involves issuing orders. We have to आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला वर्कर्सला गाईडलाईन्स इश्यू करायचं आहे, कसं वर्क करायचं आहे. यू हॅव टू गिव्ह द SOP, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तुम्हाला द्यायचं आहे. त्याप्रमाणे वर्कर्सकडून काय करायचं, तुम्हाला काम करून घ्यायचं आहे. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज डायरेक्टिंग. नेक्स्ट इज स्टाफिंग. आत्ता तुम्हाला म्हटलं आहे की मी डिपार्टमेंटनुसार तुम्हाला वर्कर्स, यू हॅव टू सिलेक्ट द बेस्ट कॅन्डिडेट फॉर द राईट टाईप ऑफ जॉब. ओके, स्टाफिंग इज नथिंग बट selection of a right candidate should be selected for the right type of job. सपोज एखादा वर्कर जर रिसर्च ओरिएंटेड असेल तर त्याला रिसर्च डिपार्टमेंट, तो जर प्रोडक्शन ओरिएंटेड असेल तर प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये. दॅट इज कॉल्ड ॲज स्टाफिंग. ओके, अँड लास्ट इज कंट्रोलिंग. कंट्रोलिंग मीन्स वॉट? यू हॅव टू कंट्रोल द स्टेप्स. सपोज टेक द एक्झाम्पल ऑफ फर्स्ट इयर प्रॅक्टिकल ग्रॅन्युल्स. व्हाईल प्रिपेअरिंग द ग्रॅन्युल्स, जर तुम्ही तुमच्याकडून जर एक्सेस वॉटर जर बाइंडर जास्त ॲड केलं तर तुम्हाला काय होणार आहे, ते ग्रॅन्युल्स व्यवस्थित बनणार नाहीत. सो यू हॅव टू कंट्रोल दॅट स्टेप. यू हॅव टू मिनिमाइज द अमाऊंट ऑफ वॉटर इन द ग्रॅन्युल्स बाय ड्राईंग. सो कंट्रोलिंग नथिंग बट स्टेप्स टू बी टेकन टू एन्श्योर दॅट द प्लॅन ऑफ वर्क गिव्स परफॉर्मन्स फॉर अचिव्हिंग द टार्गेट्स. The steps should be controlled in order to achieve the success. ठीक है, this is nothing but function of management that involves planning, organizing, staffing, directing and controlling. Okay, the last part of this topic is economics. इकॉनॉमिक्स मराठीमध्ये आपण काय म्हणतो याला, अर्थशास्त्र. सो इकॉनॉमिक्स इज नथिंग बट अ सोशल सायन्स विच इज कन्सर्न विथ प्रॉपर यूज ऑफ मनी. ओके, इकॉनॉमिक्सचं अल्टिमेट काय की इकॉनॉमिक्स इज नथिंग बट यू हॅव टू यूज द मनी इन अ प्रॉपर वे फॉर अचिव्हिंग द ग्रोथ विथ स्टॅबिलिटी अँड क्वालिटी. तुमच्याकडे जे काही मनी आहे त्याचं प्रॉपर युटिलायझेशन करणे फॉर ह्युमन बेनिफिट्स, फॉर स्वतःच्या बेनिफिटसाठी काय करायचं, आपल्याला ते मनी प्रॉपरली यूज करायचं. दॅट इज नथिंग बट इकॉनॉमिक्स. ओके, इकॉनॉमिक्स इज डिफाइंड ॲज इट इज अ सोशल सायन्स विच इज कन्सर्न्ड विथ प्रॉपर यूज ऑफ मनी फॉर द अचिव्हमेंट अँड मेंटेनिंग द ग्रोथ विथ स्टॅबिलिटी अँड क्वालिटी. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं की यू हॅव टू यूज द मनी इन अ प्रॉपर वे, प्रॉपर यूज ऑफ मनी for maintaining the growth with stability and quality. इकॉनॉमिक्स ही प्युअरली काय आहे, मनी रिलेटेड. ओके, अर्थशास्त्र आपण म्हणतो त्याला. नेक्स्ट, तर व्हॉट आर द टाइप्स ऑफ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. म्हणजे काय की सोर्स काय, इकॉनॉमिक्स मनीचं सोर्स काय, कुठल्या कुठल्या व्यवसायात, कुठल्या कुठल्या ऑक्युपेशनमधून मनी आपल्याला अर्न करता येतं. द ऑक्युपेशन is divided into 3 types: business, profession and employment. Business म्हणजे काय, business is nothing but exchange of goods and services for the earning of profit. business मध्ये काय करतो आपण, प्रॉफिट मिळवतो. कशाने करतो प्रॉफिट आपण, एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. नेक्स्ट इज प्रोफेशन. प्रोफेशन म्हणजे काय, वी आर द प्रोफेशनल पर्सन, वी आर फार्मासिस्ट, वी हॅव द स्पेशलाइज्ड नॉलेज, training and education. Okay, and for that we charge the fees from the clients for their services. For example, professional doctors, professional pharmacists and engineers. And last is employment. Employment means what? Our workers. Employment is personal services given by a person under to an organization under a contract of service.
त्याच्याबद्दल त्याला काय भेटतात, पैसे भेटतात. ओके, सो these are the sources of, or these are the types of economic activities where the money is earned by the occupation, business, profession and employment. There are some limitation of economics. Economics is only those activities are related which are concerned with the money. Only money related activities are concerned. Second, it studies the activity of human beings who are the member of society. फक्त जे मेंबर सोसायटीचे मेंबर आहेत त्यांनाच आपण फक्त हे कन्सिडर करतात. आणि थर्ड इज इट स्टडीज द रिअल ॲक्टिव्हिटी ऑफ ह्युमन बिंग्स, नॉट द इमॅजिनरी. जे इमॅजिनरी आपण नाही, फक्त जे प्रॅक्टिकल आहेत, जे ह्युमन बिंग्स आहे, रिअल ॲक्टिव्हिटी ऑफ ह्युमन बिंग्स, तेच फक्त इथे कन्सिडर होतात. ओके, सो दिस इज अबाउट फर्स्ट टॉपिक. दीज आर द क्वेश्चन्स विच आर आस्क्ड in the exams. First question, see, 2 marks, define business. Okay, business, what is business? Business is nothing but exchange of goods and services for earning the profit.